अजित पवारांचा ताफा अडवण्याचा आश्रमशाळा शिक्षकांनी प्रयत्न केलेला आहे। घटना अर्थातच बीडची आहे। गेल्या 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचं उपोषण सुरू आहे। अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा समोरून जात असताना उपोषणाला बसलेले शिक्षक आक्रमक झाले। मागच्या 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। आत्महत्याग्रस्त धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे कर्मचारी शिक्षक आक्रमक झाले होते। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। ते बीडचे पालकमंत्री आहेत आणि एकंदरीतच विविध कामांचा आढावा घेण्यासाठी दिवसभर चर्चा बैठका या संदर्भात त्यांचा दौरा आहे। परंतु त्यांचा ताफा जात असताना हे शिक्षक आक्रमक झालेले दिसत आहेत। शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे कर्मचारी शिक्षक आहेत। हे काही दिवसांपूर्वी आत्महत्या ज्यांनी केली ते धनंजय नागरगोजे यांना न्याय मिळावा यासाठी मागणी करण्यात आली होती। धनंजय नागरगोजे हे विनाशुल्क 18 वर्ष काम करत होते आणि त्यानंतर त्यांच्यावरती आत्महत्या करण्याची पाळी आली होती। त्यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय अत्यंत आक्रमक अशा पद्धतीने आश्रमशाळेचे कर्मचारी इथे आंदोलन करतात। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। कृष्णा, या संपूर्ण आंदोलनाला किती दिवस झाले आणि आज ज्या पद्धतीने हे शिक्षक आक्रमक झालेत त्याबद्दल आणखीन काय सांगता येईल? काही शिक्षक बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आत्महत्याग्रस्त धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्याची मागणी ते करत आहेत। गेल्या 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शिक्षकांचे हे आंदोलन सुरू आहे। यामध्ये फुले शाहू आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे कर्मचारी शिक्षक देखील आहेत आणि यामध्ये सर्वांची मागणी होती की त्या शिक्षकांना न्याय, आमची भेट घ्या, आमचं म्हणणं ऐकून घ्या, अशा पद्धतीची मागणी त्या शिक्षकांची होती आणि त्यामुळे त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि काही काळ तणाव होता। मात्र अजित पवार तिथे थांबले नाहीत आणि आता अजित पवार हे पक्ष कार्यालयामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचलेले आहेत। पूर्वी कृष्णा, पण त्यामुळे अनेक जे बीडमध्ये सध्या प्रश्न उपस्थित आहे त्यामध्ये आणखीन एका प्रश्नाचा सामना आज उपमुख्यमंत्र्यांना करावा लागेल, या संदर्भामध्ये सुद्धा विचार करावा लागेल असं वाटतं का? निश्चित साहजिकच आहे, कारण की शिक्षकांचा प्रश्न आहे। 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। खरं तर या उपोषणावरती अजित पवार येण्याआधी काहीतरी तोडगा प्रशासनाच्या वतीने काढायला होता, मात्र तो काढला गेला नाही आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला। काही सूचना इथे पोहोचल्यानंतर अजित पवारांनी इथल्या प्रशासनाला निश्चित दिलेल्या आहेत, पोलिसांना काही सूचना केलेल्या आहेत। त्या नेमक्या कुठल्या सूचना होत्या हे कळू शकलेलं नाही। मात्र उपोषणाच्या संदर्भात अजित पवार ज्यावेळी पक्ष कार्यालयामध्ये पोहोचले त्यावेळी तिथे काही सूचना निश्चित त्यांनी पोलिसांना केलेल्या आहेत। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।